मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर चहा घेताना मी ही दोन्ही पुस्तकं पाहिली. मी मनीषाताईंना म्हणालो, पुस्तक कोणत्या पुस्तकांचं प्रकाशन आहे हे तरी जरा आम्हाला बघू दे, कारण दडे सरांची भेट घेणं हा आमचा इथे येण्याचा महत्वाचा उद्देश होता. तेव्हा पहिल्यांदा मला हे पुस्तक त्यांनी दाखवलं, रुजता हलकेच. हे शीर्षक बघून मी खूप आनंदलो, कारण हे शीर्षकच मुळात एक लयबद्ध आहे, तालबद्ध आहे. हे शीर्षक म्हणजे ते कविता आहे अशी माझी भावना झाली. कारण हळुवारपणे एखादा अनुभव अंतःकरणामध्ये रुजतो त्याचीच कविता होते. अनुभव रुजल्यानंतर आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो, थोडासा ताणतणाव वाढतो आणि तो अस्वस्थपणा कागदावरती उतरवल्यानंतर आपोआप हलके होतो. याच्यासाठी मनाचे डोळे उघडे असावे लागतात, मन संवेदनशील असावं लागतं आणि समाजामध्ये वावरताना त्या मनाच्या उघड्या डोळ्यांनी आपणाला फिरावं लागतं. तेव्हाच अशा प्रकारची अव्वल कविता, श्रेष्ठ कविता जन्माला येते. एक दोनच वाक्य या पुस्तकाबद्दल सांगतो. थोडस मी तिथं चहा घेता घेता, कारण ह्यांना चहा लगेच मिळाला, मी बिन साखरेचा चहा सांगितला तर मला थोडा वेळ झाला, मग मी टाळलं पुस्तक. प्रस्तावना बघितली, त्याच्या 2 ओळी प्रस्तावनेमध्ये लिहिलेल्या मला एवढ्या भावल्या, कोणत्याही रंगाला धर्माचं वावडं नसतं, कोणत्याही रंगाला धर्माचं वावडं नसतं, धर्माला मात्र एखाद्या रंगाचं नक्की वावडं असतं. अशा सुंदर सुंदर ओळी या संग्रहाच्या पानापानावरती. समाजामध्ये काय चाललेलं आहे, तणाव काय वाढतायत, जाती जातीमधला संघर्ष कसा टोकाला जातो आहे, हे सांगणाऱ्या 2 ओळी मी वाचल्यानंतर मला वाटलं की याच्यामध्ये खूप पाणी आहे. हा संग्रह नक्कीच मराठीमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल, सादरीकरण होईल. मला हे पुस्तक मराठी कवितेतलं एक निरंजन वाटतं आहे. मला हे पुस्तक उन्हाळ्यामध्ये जशी पानपोई असते तशी ही स्मिताताईंनी एक पानपोई उघडलेली आहे शब्दांची, असं हे पुस्तक प्रथमदर्शनी वाचल्यानंतर मला जाणवलं. खरं तर मला 2 कविता याच्या खूप आवडल्या. एक कविता डॉक्टरने या ठिकाणी सादर केली, त्याचा मी फक्त उल्लेख, विठ्ठल कविता खूप सुंदर कविता आहे. त्याची शेवटची जी ओळ आहे, विठ्ठल म्हणजे अखेरचा स्वर, त्याच्या अलीकडच्या पानावरती सर वेड नावाची एक फार सुंदर कविता. एवढी कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. वेड पोटच्या लेकरासाठी जीवाची पर्वा न करता गड उतरून येणं म्हणजे वेड. पोटच्या लेकरासाठी जीवाची पर्वा न करता गड उतरून येणं म्हणजे वेड. विठू नामात स्वतःच्या पोराला चिखलामध्ये तुडवणं म्हणजे वेड. मूर्छित जनतेत स्वराज्यासाठी प्राण फुंकणं म्हणजेच वेड ना. मातृभूमीच्या भेटीसाठी सागर तरुण जाणं म्हणजे वेड. गुरु आज्ञा होताच अंगठा कापून देणं म्हणजे वेड. लोक शेण मारतील माहीत असून सुद्धा हातात पुस्तके घेऊन समाजात उतरणं म्हणजे वेड. आणि शेवटच्या इतक्या सुंदर ओळी आहेत, त्या शेवटच्या 4 ओळी म्हणजे कविता आहेत. स्मिताताई म्हणतात, वेड म्हणजे योग्य वेळी शहाणं होणं. वेड म्हणजे योग्य वेळी शहाणं होणं. स्वतःच कृष्ण बनवून स्वतःच विराट रूप पाहणं. स्वतःच कृष्ण बनवून स्वतःच विराट रूप पाहणं. अशा सुंदर कविता लिहिणाऱ्या स्मिताताईंना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. दडे सरांच्या